कुरडूची भाजी, जी बहुगुणी आणि अतिशय लाभदायी असलेली अशी वनस्पती। नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण परत एकदा एका नवीन रानभाजीची रेसिपी बघणार आहोत। जर ही भाजी तुम्हाला कुठे अवेलेबल झाली तर नक्कीच तुमच्या डाएटमध्ये ॲड करा। ही रानभाजी फक्त पावसाळ्याच्याच सीझनला येते। ही रानभाजी ओसाड जागेवरती किंवा डोंगर भागात तुम्हाला पाहायला मिळेल। याच्या पानावरती तुम्हाला पर्पल कलरचे असे हे डॉट्स दिसतील। या भाजीचे खूप सारे फायदे आहेत। ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी ही भाजी नक्की खावी। या भाजीमुळे तुमचा हेमोग्लोबिन वाढण्यासाठी देखील खूप मदत होते। या भाजीमध्ये खूप सारे विटॅमिन्स आणि प्रोटीन्स असतात। शिवाय ज्यांना बीपी आणि शुगर आहे त्यांना देखील अतिशय लाभदायी अशी ही भाजी आहे। या भाजीची पानं काही ठिकाणी अशी लांबट असतात तर काही ठिकाणी ओव्हल शेपची असतात। अतिशय कमी वेळात होणारी ही भाजी आहे। आता हिला स्वच्छ धुवून तुम्ही चिरून घ्या। या अगोदर आणखीन एका रानभाजीचा व्हिडिओ मी शेअर केला आहे, त्याची देखील रेसिपी सेम आहे। अत्यंत कमी वेळात होणारी आणि शरीराला खूप लाभदायक असणारी ही रानभाजी आहे। इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे, तुम्ही शेंगदाण्याची कूट देखील वापरू शकता। या भाजीसाठी तेल आणि कांदा थोडा नेहमीपेक्षा जास्त वापरायचा आहे। आता तेल गरम झाल्यानंतर कांदा छान भाजून घ्या। आता गरजेनुसार मीठ टाकून घ्या। यानंतर चिरलेली भाजी या कांद्यामध्ये परतायची आहे। अत्यंत बहुगुणी असलेली ही कुरडूची भाजी पावसाळ्यात लोक आवर्जून खातात। आता याच्यामध्ये भिजलेली तुरीची डाळ टाकून घ्या। आता याच्यामध्ये तुमच्या अंदाजानुसार लाल तिखट टाकून घ्या। तुम्ही इथे हिरवी मिरची देखील वापरू शकता। आता थोडंसं पाणी शिंपडून घ्या। याला वरून जास्त पाण्याचीही गरज नसते, कारण या भाजीला तुम्ही टाकल्यानंतरच आपोआप पाणी सुटतं। आता 10-15 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवून द्या। आणि आता अत्यंत बहुगुणी असलेली ही कुरडूची रानभाजी तयार आहे। जेव्हा जेव्हा तुम्हाला मिळेल ही रानभाजी तुमच्या आहारामध्ये नक्कीच ॲड करा।